नई उमंग है, नई उड़ान है, नए भारत की नई पहचान है। मजबूत है, चलाने में आसान है, मम्मी की सहेली तो पापा की शान है। युवाओं का जोश और बच्चों का अभिमान है। आज की जरूरत है, नए युग का ऐलान है, कल का सुनहरा आसमान है। सच मानो तो परिवार में सभी की खुशी की मुस्कान है। सीका ई-बाइक्स, हर परिवार के लिए, परिवार में हर किसी के लिए। आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनाला निघाल्या वारकऱ्यांना माऊली फाउंडेशन तर्फे भावपूर्ण निरोप। आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ओढ लागलेल्या वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी माऊली फाउंडेशनच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते। दरवर्षीप्रमाणे पंढरपूरला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या दिंडीला आणि तालुकाभरातील वारकऱ्यांना माऊली फाउंडेशनच्या वतीने भक्तिपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला। यावेळी तहसीलदार दीपा जेधे, डॉक्टर SR पाटील, माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर संदीप पाटील व बालरोग तज्ञ डॉक्टर योगिता पाटील यांच्या हस्ते विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले। तसेच श्रद्धेय रामभाऊ उघडू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी अंबिका व्यायामशाळेचे अध्यक्ष भास्कर महाजन, डॉक्टर ताराचंद सावळे, डॉक्टर दत्तप्रसाद दलाल, डॉक्टर सुरेश महाजन यांच्यासह डॉक्टर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाहक व चालक तसेच वारकऱ्यांचेही स्वागत आणि सत्कार करून प्रसाद देण्यात आला। या सर्व वारकऱ्यांसाठी माऊली फाउंडेशनच्या वतीने रस्त्याने प्रवासात लागणारी शिदोरी आणि औषध उपचार इमर्जन्सी किट वारकऱ्यांना देण्यात आले। यावेळी मॉर्निंग ग्रुप तसेच डॉक्टर मंडळी याच सोबत मोठ्या संख्येने भाविक भक्तांची उपस्थिती दिसून आली। यावेळी डॉक्टर संदीप पाटील व डॉक्टर योगिता पाटील तसेच वारकऱ्यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूया। शंकर महाजन आणि बक्षपूर, रंगपूर, शिरोदा आणि रसलपूर गावची सर्व मंडळी सालाबादप्रमाणे 2 एसट्या बस सांगतात आणि त्या एसटी बसमध्ये प्रथम इकडे रसलपूरून निघाले की डॉक्टर माऊली हॉस्पिटल यांच्यातर्फे सुरुची जेवणाचा कार्यक्रम राहतो आणि सर्वजण आनंदाने भोजन करतात आणि तृप्त होतात। तसेच रस्त्याने जाताना सोबत पण भत्ता देतात आणि पाण्याच्या बाटली पण देतात आणि सर्वांचं समाधान होईल असं ते त्यांच्याकडून सहकार्य करून देतात असं माझं म्हणणं। नमस्कार, श्रद्धेय रामभाऊ पाटील आमच्या आबाजी यांच्या निमित्ताने आम्ही बऱ्याच वर्षांपासून जेव्हा पण वारी पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त जाते तेव्हा आमच्या इथे माऊली हॉस्पिटलच्या तर्फे आम्ही सगळ्या वारकऱ्यांना स्नेहभोजन करतो सकाळी जाताना। त्याच्यानंतर त्याच्यासोबत त्यांना आम्ही शिदोरी आणि इमर्जन्सी किट देतो। त्याच परंपरेनुसार आज आपल्या इथून वारी निघालेली आहे पंढरपूरला जायला आणि त्यांचं स्नेहभोजनासाठी सगळं अरेंजमेंट केलेली आहे आणि त्यांची सुखरूप वारी इथून निघालेली आहे। एकदम व्यवस्थित सगळं झालेलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी इथे आले, सगळ्यांनी इथे व्यवस्थित सगळ्यांचं सत्कार केला, प्लस सगळ्यांना वाढलं, त्याच्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार। धन्यवाद। रामभाऊ उघडू पाटील कुलखेडेकर हे आमचे आजोबा, तर हे गेल्या त्यांच्या 98 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी वारी कधीही चुकवलेली नाही आहे आणि त्या वारीची परंपरा आम्ही चालू ठेवू इच्छितो आणि म्हणून इथं आम्ही पंढरीला जे वारकरी जात असतात त्या वारकऱ्यांचा सत्कार समारंभ व स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवत असतो। जाताना गाड्यांमध्ये आम्ही शिदोरी आणि इमर्जन्सी औषधी देत असतो। या ठिकाणी आम्ही बऱ्याचशा मंडळींना आमंत्रित करतो जेणेकरून ते वारकऱ्यांची सेवा करू शकतील आणि असं भक्तिभावामध्ये आणि आनंदाच्या वातावरणामध्ये रावेरवरून आणि रावेर परिसरातील मंडळींची वारी इथून निघत असते आणि पंढरपूरला जाऊन ते भक्तिमय वातावरणात रममय होतात आणि वारी आटपून ते आपल्या आपल्या गावाला परत येत असतात। तर अशा वारीची सेवा करायला आम्हाला मिळाली यात आम्ही आमचे धन्यवाद समजतो। नमस्ते।
शुभ कार्यासाठी जागा शोधताय? मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या माऊली फार्मच्या दत्तगुरु लॉन्सला. आलिशान सुविधा, स्वच्छ परिसर, सुंदर लाइटिंग, प्रशस्त जागा, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात. लग्न, रिसेप्शन, साखरपुडा, बारसे, वाढदिवस, पार्टी इव्हेंट, डोहाळे जेवण, धार्मिक सोहळे व सामाजिक आणि कॉर्पोरेट कार्यक्रमासाठी सुंदर, शांत, निसर्गरम्य वातावरणाचा अनोखा संगम असलेले व एसी रूम्स उपलब्ध करून देणारे एकमेव दत्तगुरु लॉन्स. आलिशान जागा, सर्वोत्तम लोकेशन, भव्य पार्किंग व्यवस्था, मंदिराची सोय, आकर्षक ऑफर्स व सर्वसामान्यांना परवडणारे दर यासाठी विश्वसनीय नाव म्हणजे दत्तगुरु लॉन्स. तेव्हा आजच भेट द्या दत्तगुरु लॉन्स, माऊली फार्म, सावदा रोड, रावेर, जिल्हा जळगाव. बुकिंग साठी संपर्क 91 75 71 71 65 तसेच 92 60 42 04 24 आणि 90 67 26 60 00. आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता. धरती पाईपने आणले पाणी, शेते पिकले सोन्यावाणी. भूमिपुत्रांचा एकच नारा, धरती पाईपच आणा घरा. गंज विरोधक, उष्णता विरोधी, दणकटपणा, मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनलेला, कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा धरती पाईप. शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप. संचालक दिलीप शेठ पुलमचंद अग्रवाल व आयुष दिलीप शेठ अग्रवाल. आमचा पत्ता धरती पीव्हीसी पाईप, निर्माता तिरुपती ॲग्रो प्लास्ट, गट नंबर 1257, रावेर पाल बायपास रोड, रावेर, जिल्हा जळगाव. अधिक माहितीसाठी संपर्क 99 23 36 23 39 तसेच 91 75 28 85 25 व 75 88 64 76 97 आणि 91 21 80 87 88. मुक्ताईनगर तालुक्यात सिंचनाचा प्रश्न बिकट, नदी नाले पडले कोरडे ठक. मुक्ताईनगर तालुक्यात दमदार पाऊस नसल्यामुळे जुलै महिना संपत चालला आहे तरी नदी नाले, केटीवेअर, बंधारे कोरडे पडले. सिंचनाचा प्रश्न बिकट होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. मुक्ताईनगर तालुक्यात दमदार पावसाने अद्यापही हजेरी लावली नसल्यामुळे केटीवेअर, बंधारे कोरडे पडत चालले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाचा पाण्याचा प्रश्न भेडसावणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे 15 दिवसापासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट ओढावले असल्याचे चित्र सध्या मुक्ताईनगर तालुक्यात दिसून येत आहे. आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता. विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी. अस्सल सोन्याचे आणि विविध डिझाईन्सचे मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, अफ्फू गल्ली, रावेर. विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, पिढ्यानपिढ्यांची परंपरा.